आहे आणि पराभूतचा स्पर्श केला मनाला आणि रमेश बापू उभाळे म्हणावे अशा वाघराला आदरणीय रमेश बापू यांचं या ठिकाणी स्वागत सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न. त्यानंतर या ठिकाणी प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी स्वागत होत. आपल्या सातारा जिल्ह्याचे कर्तबगार डॅशिंग जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्याबद्दल बोललं पाहिजे की नाव या ठिकाणी जिल्ह्याचे डॅशिंग अध्यक्ष आणि प्रशासनावर एक प्रवर्तक असणारा एक कर्तबगार जिल्हाध्यक्ष पूजाताईंसाठी विजय असो, विजय असो. स्वागत आदरणीय बापूंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आणि रिपब्लिकन सेना ही 18 पदकासाठी आहे. माननीय जमीर भाईचे अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या आदरणीय कैलास भाऊ खंडागळे मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होती है और यूं तो पंखों से कुछ नहीं होता, रोकने से उड़ान होती है. आणि तालुका अध्यक्ष जुबेर भाई शेख यांचं स्वागत या ठिकाणी बापूंच्या म्हणजेच विशाल वायदे युवक जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण पुढे येतो. समीर मुलानी युवती जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं खंडा तालुका अध्यक्षा राधिकाताई बडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. राधिकाताई बडेकर आपल्या या ठिकाणी खंडा कार्याध्यक्ष रेश्माताई फुलपगर आपल्या या ठिकाणी भारताचं संविधान सन्मान. सातारा तालुका अध्यक्ष करिश्माताई शेख महिला आघाडी करिश्माताई शेख आपल्या या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान. सामाजिक कार्यकर्त्या रोहिणीताई उभाळे त्रिवी लोकी झेंडा आणि आदरणीय साहेबांच्या आईसाहेब यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी साहेबांची शुभहस्ते होत आहे. या बापूंच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. तर जिल्हा सचिव रंजनाताई जाधव स्वागत असतो. पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणजे पद घेऊन घरात बसण्यासाठी पद घेतलेलं नाही आणि पद घेऊन रस्त्यावर उतरून कामं करणारे सामाजिक कामं करणारे लोकांचे जे प्रश्न आहेत सातारा जिल्ह्यातले सर्व समाजाचे ते आम्ही सर्व प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या सर्वांची आम्हाला साथ लाभणारे म्हणल्यानंतर आम्ही काय त्या गोष्टीला घाबरणार नाही. आमचे जुबेर बापू आहेत, अक्षयदादा आहेत, पूजाताई आहेत. ह्या जेवढं त्यांचं डेअरिंग आहे तेवढा आमच्यात अजून यायला वेळ आहे, पण आम्ही हळूहळू का होत नाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे वाटचाल करणार आहे. सर्वांना परत एकदा जय भीम, जय भीम, जय लवली. जय भीम. ही पहिलीच वेळ आहे माझी स्टेजवर बोलायची, त्यामुळे काय चुकलं तर सांभाळून घ्या. माननीय विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, रमाबाई भीमाई आणि सगळे मान्यवरांना मी सविनय जय भीम करते. सरांनाही माझं जय भीम. एवढंच बोलते मी, मला जास्त तर सध्या तरी बोलता येणार नाही. थँक्यू. या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आपण सर्व धर्म बांधव तसेच समाज बांधव सर्व समाजातील आणि सर्व महापुरुषांना सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे. आज आपण सर्व साताऱ्यातील पदाधिकारी व सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेची बांधणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. सर्व पत्रकार बंधू देखील येथे उपस्थित आहेत. आपले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश बापू उभाळे, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहात. आणि रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करण्याचे तुमचे सामाजिक आणि बरेच उद्देश असतील, कारण सध्याच्या युगात सामाजिक लढाई ही सोपी राहिलेली नाहीये. जर आपण अभ्यास केला त्याच्या भारताच्या किंवा महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितींचा, सामाजिक तसेच आर्थिक परिस्थितींचा जर विचार केला, आता आपण शैक्षणिक परिस्थितींचा विचार करतो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला लढायचं आहे. लढल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. आपली पोरं
आपले आई वडील म्हातारे झाले, त्यांना उद्या हॉस्पिटल्स असतील, इकडं तिकडं सरकारी योजना असतील, तिथं पण तुम्हाला संघर्ष करायचा आहे. तुम्हाला शाळेत जाण्यासाठी, लहान मुलाला ऍडमिशन घेण्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्याचा पेपर फुटला, त्याला ऍडमिशन दिलं नाही, शाळेमधील काय प्रॉब्लेम झाले, आपण घरातून झोपेतून उठल्यापासून कामाला जाण्या येण्यात काय अडचण असेल, प्रत्येक गोष्टीत सरकारी ऑफिसेस असतील, प्रायव्हेट जॉब्स असतील, सगळीकडेच तुम्हाला संघर्ष करायचा आहे. महिला वर्गाला तर सगळ्यात जास्त संघर्ष करायचा आहे. अशा या संघर्षाच्या जीवनात आपल्या सोबतीला एखादी मजबूत संघटना आणि एकीचं बळ दाखवून देण्यासाठी आपण सर्वांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केलेला आहात. आपले सर्व जिल्हाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण इथून पुढे प्रत्येक गोष्टीत, वैद्यकीय असू, शैक्षणिक असू, सामाजिक असू, प्रत्येक गोष्टीत आपण एकत्रित येऊन लढायचं आहे आणि आपण आपला न्याय मिळवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद. अस्सलाम वालेकुम. जय लवजी. दादानी एवढ्या मोठ्या महिलांची, क्रांतिकारक महिलांची नावं घेतली. मला थोडंसं म्हणजे दादा, तसं मला गेलं तर माझं गाव एवढं मोठं नाहीये, अजून मी सातारा जिल्ह्यातच आहे, पण निश्चितच आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास, जे तुम्ही पहिलं वाक्य वापरलं, महाराष्ट्रभर, आत्ताशी मी साताऱ्यामध्ये दौड चालू केली आहे. महाराष्ट्रापर्यंत आपल्याला फक्त मलाच नाही पोहोचायचंय. इथं जे माझे युवक वर्ग आहे, ज्या माझ्या महिला भगिनी आहेत, जे माझे शहरातील कार्यकर्ते असू द्या, तालुक्यातील असू द्या, जिल्ह्यातील असू द्या, सर्वांना घेऊन मला महाराष्ट्रभर जायचंय. महाराष्ट्रावर आपल्या रिपब्लिकन सेनेचं जाळं पसरवायचंय आणि यासाठी तुम्हा सर्वांची साथ मला सोबत पाहिजे. आता सकाळपासून 2 दिवस बघतोय आपण, पाऊस भरपूर आहे. जवळपास 101 पदाधिकाऱ्यांनी आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये न भूतो न भविष्यती असा पक्षप्रवेश आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये होतोय. रेकॉर्ड ब्रेक पक्षप्रवेश आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये होतोय. लास्ट टाइम ज्यावेळेस मी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली होती नगरपालिकेची, तर 2025च्या डिसेंबर महिन्यापासून मला राष्ट्रवादीनं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला पद देतो, पण शेवटी कसं असतं, आपल्याला माहितीये की एक मोठा वर्ग, ज्या वर्गानं कधीही रस्त्यावरती उतरून आंदोलन केले नाहीत, ज्या वर्गाला किंवा ज्या पक्षाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसायचं माहिती नव्हतं, अशा प्रस्थापित पक्षामध्ये मला पद घ्यायचं होतं. पण संभ्रमावस्था ही होती की दरवेळेस ती मनात खोचती. आज मी चळवळीत काम करते, आंबेडकरी चळवळीत काम करत असताना आंबेडकरी चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना कशा प्रकारची वागणूक भेटते हे म्हणजे तुम्हाला माहित असेल, मला हे सांगायची गरज नाही. पण ज्या वेळेस पदाचा उल्लेख व्हायचा त्या वेळेस मला टाळाटाळ व्हायची. पण तरी देखील मी म्हणायचे, असून द्या, काही ना काहीतरी होईल. कारण आत्ताची आपली परिस्थिती बघता मी कुणाला विरोध करणार नाही, मी फक्त आपल्या सत्य परिस्थितीवर बोलणार. आता जे समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे, पहिल्यांदा हिंदू मुस्लिम झालं, मराठा ओबीसी झालं, आता आपला मातंग बंधू आणि महार या दोघांमध्ये तीव्र प्रकारचे वाद चालू आहेत. सातारा शहरामध्ये आत्ताचं वातावरण बघता समित्या 2 ते 3, आता तिसरी समिती पण उद्या असेल, 2-3 दिवसात तुम्हाला कळेल. ज्यावेळेस 1 जुलैला जयंती होणार असते त्याच्या 2 दिवसच तिसरी समिती तयार होती. मी हे बोलू इच्छिते, कारण यावेळेस आम्हाला खूप आशा होती की यावेळेस महिला अध्यक्षपद जे सातारा जिल्ह्यातून पहिल्यांदा आपण नावलौकिक करणार होतो. कशाचा? की महिलेला पद दिलंय, जयंतीचं अध्यक्षपद महिलेला दिलंय. पण काही जाणकार आणि ज्येष्ठ तथाकथित नेते यांना महिलेचं पुढारपण किंवा महिलेचा पहिलेपणा हा त्यांना पटला नाही आणि त्यांनी दुसरी समिती काढली. या गोष्टीची मनात कुठेतरी खंत वाटते. पण असो, या गोष्टीला डावलून अण्णाभाऊ साठे यांची जयंती रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जोरदार, जोमात आणि ज्या आपल्या अध्यक्ष आहेत पल्लवीताई पाटोळे यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पाहिजे ते सहकार्य करणार असा मी शब्द देते. हा राहिला जयंतीचा विषय. दुसरा विषय राहिला पक्षाचा. ज्या वेळेस आम्ही युथ पॅन्थर, आमचं एक संघटन आहे, आमच्या युथ पॅन्थरच्या संघटनातून आम्ही उपोषणाला बसलो होतो. उपोषणाला साधारणतः 4 दिवस झाले होते. प्रशासन दखल घेत होतं. अक्षय कांबळे, सगळ्यांना प्रशासन नेहमीच या सगळ्यांना प्रशासन नेहमीच चर्चेत घेतं. फक्त हे काही ना काहीतरी दरवेळेस आंदोलन वेगळे करत असतात. त्याच्यामुळे आमच्यावरती वॉच आहे, स्पेशल वॉच आहे. आता तुम्ही परिस्थिती बघताय, युथ पॅन्थरच्या माध्यमातून आम्ही उपोषण केलं. त्या उपोषणाच्या 4थ्या दिवशी आम्हाला
भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पक्षातील रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश बापू उबाळे यांनी येऊन भेट दिली. त्यांनी आमची दहात्ता बघितली, उपोषणाची तळमळ बघितली, आमचे विचार बघितले, आमचा आंबेडकरवादी विचार बघितले आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याचे सांगितले. मार्गदर्शन केल्यानंतर आम्हाला थोडीशी कुठेतरी आशा वाटली, कारण आतापर्यंत जे कोण चळवळीतले नेते असतील, तथाकथित नेते मी त्यांना म्हणते, कारण आतापर्यंत फक्त अक्षय कांबळे, पूजा बनसोडे यांचा वापरच झालाय. आता इथं जे कोण माझे भाऊ बसले, तरुण वर्ग बसलाय, त्यांचा देखील वापरच होतोय. फक्त कुठला तरी कार्यक्रम असेल, यायचं जायचं बसायचं, ह्याच्या पलीकडे काही एक नसतं. नेते मंडळी येतात, कार्यक्रम करतात, पाठीमागं फिरवतात आणि जातात. पण युवकांचा माझा जो प्रश्न आहे, त्यांच्या कामधंद्याचा असेल, त्यांच्यावरती पडणाऱ्या चुकीच्या गुन्ह्याचा असेल, पोलीस स्टेशनची मदत असेल, त्यांची शैक्षणिक मदत असेल, कोण करणार? तुम्हाला स्वतः कुठला नेता विचारतो का बाबा काय करायचंय काय नाही करायचं? तुम्ही ज्यावेळेस तुमची अडचण घेऊन जाता त्यावेळेस अडचणीच्या वेळेस काय सांगितलं जातं? हा बघतो नंतर, फोन करतो नंतर. पण अशा प्रकारचा कोणताही अनुभव आम्ही तर आमच्या जीवावर, आमच्या स्वभावावर आम्ही सगळं करतोय. म्हणून दादा सातारमध्ये काम करताना आम्हाला बरेचसे अनुभव येतात. आम्हाला फक्त प्रस्थापितांनाच तोंड नाही द्यावं लागत, आमच्या चळवळीतल्या काही नेत्यांना देखील तोंड द्यावं लागतं. कारण जसं तुम्ही म्हणताय फलटणमध्ये पहिली ठिणगी पडती, तसंच सातारचा आदर्श हा सगळा जिल्हा, सगळा महाराष्ट्र घेतो. त्याच्यामुळे आम्हाला नेहमी वाटत असतं की सातारमधून क्रांती व्हावी. आता 2-3 दिवस झालं दिल्लीच्या जंतर मंतरवर फार भयानक प्रकारामध्ये आपल्या तरुण वर्गाला मारलं जाते, दांडक्यांना मारलं जात आहे, अक्षरशः महिलांना सरळ धरून केसाला धरून ओढलं जात आहे, संसदेवरती बंदुका धरून उभारलेत. का आपण माणसं नाहीत का? आपण भारतीय नाहीत का? आपल्याला लढण्यासाठी संविधानिक पद्धतीने आपण लढू नाही शकत का? तीच क्रांती आणि तोच बदल आम्हाला सातारमध्ये घडवून आणायचा आहे. आणि त्यासाठी आमचा जीव जरी गेला, आमचा प्राण जरी गेला, तरी आम्ही आंबेडकरवाद सोडणार नाही. चळवळीसाठी रक्त सांडायची वेळ आली तरी ते आम्ही सांडणार. आणि ते माध्यम आणि तो प्लॅटफॉर्म आम्हाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी रमेशजी बापू उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ते वादळ दिले, ज्याच्यामध्ये आम्ही फ्री हँड काम करू शकतो. कुठेही उडी मारायची धमक आणि ताकद अक्षयभाऊ कांबळे, पूजा बनसोडे यांच्या टीम मध्ये होती. पण त्याला थोडीशी चमक लागणार होती. ती चमक आम्हाला रमेश बापू उबाळे यांच्या माध्यमातून भेटली गेली आहे. मी छाती ठोकपणे सांगू शकते, आज ज्या युवा वर्गानं, आज ज्या तरुण वर्गानं आमच्यावरती विश्वास दाखवलाय, ज्या महिला बंधू भगिनींनी आमच्यावरती विश्वास दाखवून भर पावसामध्ये एवढं काही सगळं असताना त्यांनी इथपर्यंत पोहोचल्यात, त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरायचं काम आम्ही वर्षभरात करणार आहे. जो युवक बेरोजगार आहे त्याच्या हाताला काम, माझा शहरातला कार्यकर्ता असू द्या, जिल्ह्यातला कार्यकर्ता असू द्या, तालुक्यातला कार्यकर्ता असू द्या, तो फक्त माझ्याच पक्षातला नसू द्या, समाजातला असू द्या, इतर कुठल्याही समाजातला असू द्या, त्यानं 24 तासामध्ये कधीही फोन करावा. आम्ही रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी सैनिकासारखं त्यांच्या पुढे उभं राहू ही तुम्हाला ग्वाही देते. आणि याच्या परे मी हे सांगू इच्छिते की उबाळे बापू यांनी आम्हाला एक विश्वास दाखवलाय. आम्ही चळवळीला वाहिलो गेलो आहोत. आम्ही पूर्णपणे ईशाभाऊ आकाशला तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही तर माहितीये, तुम्ही पण चळवळीतच आहे, काही वेगळी गोष्ट सांगायची गरज नाही. पण तुमची जी साथ आम्हाला लाभली आहे, तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवलाय, आपण पूर्वीपारपासून एकत्र आहोत, पण तुम्ही जो आता पूर्णपणे 100% विश्वास आमच्यावर दाखवलाय आणि तुमची जी आम्हाला साथ लाभणार आहे ती फार मोलाची असेल. विश्वास ठेवलाय, हा विश्वास कायम आणि निरंतर ठेवा. तुम्ही कधीही हात मारा, ही बहिणी 100 महिला घेऊन तुमच्यासाठी कुठेही तयार राहील. फक्त बहीण ज्यावेळेस अडचण असेल त्यावेळेस तुम्ही मागे सरकू नका. मग तो प्रश्न कोणताही असू द्या, वैयक्तिक असू द्या, सामाजिक असू द्या, पोलीस स्टेशनचा असू द्या, हॉस्पिटलचा असू द्या, कोणताही असू द्या, तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासात पात्र ठरण्याचं काम आणि आपण सगळं एकत्रितपणे कुटुंबात राहायचं कसं यासाठी जोडगाठ बांधण्याचं काम आपण आज करत आहोत. आपण सगळ्यांनी खूप मनोधैर्य दाखवलं आहे, खूप मनोबल दाखवलं आहे जे आज तुम्ही इथं आलेला आहे. रिपब्लिकन सेनेमध्ये महिलांचा वाढता कल हे सांगून जातो की उद्या साताऱ्यातली महिला मागे पडणार नाही. उद्या कुठलं आंदोलन असेल, क्रांती असेल, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्या माझ्या महिला भगिनी ज्या कोण माझ्या सहकार्य असतील त्या पुढे राहतील. कोणत्याही पुरुषावरती, कोणत्याही माझ्या भावावरती, कोणत्याही तरुणावरती काठी पडायच्या अगोदर, सातारमध्ये जर ते आंदोलन झालं, ते काठी पडायच्या अगोदर ह्या महिला भगिनी तुमच्या पुढे उभं राहत असतील आणि त्यांच्यावरती काट्या घेतील आणि मग माझ्या भावांपर्यंत येतील. कारण समोरच्याला आडवा पडायला माझ्या भावाला ताकद पाहिजे आणि त्या भावाचे हात आम्ही सगळ्या भगिनी बनणार आहोत, एवढं मी सांगते.
आम्ही कार्यक्रमाचं टायमिंग नेहमी 11चं देतो. आमचे जाणीव मराठीचे दादासारखे म्हणत असतात, तुम्ही टायमिंग देता 11चा कार्यक्रम सुरू करता 1 वाजता. तर इथून पुढे असं होणार नाही, कारण घर परिवार आहे, छोटे मोठे आहेत, सगळे समजून घ्या. कारण ढोलकं बी आम्हालाच वाजायला लागते, तुंतुरं बी आम्हालाच वाजायला लागते. आता एवढा सगळा परिवार मोठा वाढवलाय, ज्याची त्याची जबाबदारी ज्याला त्याला देतो आणि आम्ही काय करायचं ते बघतो. फक्त भविष्यामध्ये साताऱ्यात आपल्याला आंदोलन करण्याची तयारी ठेवावी लागेल, कारण आता प्रशासन त्या पद्धतीचं राहिलेलं नाहीये. आज पदाधिकारी पण सामान्य माणसासारखे झालेत आणि जी वागणूक आता सध्या सातारमध्ये आंबेडकरीवाद्यांना किंवा चळवळीला भेटत आहे, आंबेडकरीवाद्यांना आणि चळवळीला शिवाय साध्यातल्या साध्या कार्यकर्त्याला भेटत आहे, अशी भेटू नये यासाठी आपण अहोरात्र काम करूया. आणि आपण सगळ्यांचं संघटन जे आहे ते वर्षभरात सातारा प्रशासनाला रिपब्लिकन सेनेच्या युवकांशिवाय माता भगिनींशिवाय पर्यायच उरणार नाही अशी तयारी वर्षभरात करायची. प्रशासनाला मी अल्टिमेटम देते, आज या सगळ्या भावा बहिणींच्या जीवावरती अल्टिमेटम देते, आमच्या रमेश बापू उबाळेंच्या जीवावरती अल्टिमेटम देते. आम्हाला कृपया गृहीत धरू नका, आम्ही घुसणार म्हणजे घुसणार. जिथं आमच्या युवकांवरती बहिणींवरती खोटे गुन्हे दाखल पडतील किंवा वेळ प्रसंगी आम्हाला लाठीकाठ आम्ही तुमच्या बंदुकीला घाबरत नाही, आम्ही तुमच्या काठीला घाबरत नाही, आम्ही तुम्ही आमच्यावर जे गुन्हे दाखल करतात त्याला घाबरत नाही आणि तडीपार तर घाबरतच नाही. घ्या काय करायचंय करा, आम्ही घुसणार म्हणजे घुसणार आणि सातारा शहरातल्या एकाही युवकाला कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी आम्ही नक्की घेऊ. आणि जाता जाता मला बहिणी सांगितलंय की ताई तुम्ही हे बोला, तर मी बोलते. समंदर को ये गुमान आया है, इस दौर में भी नम्रत फिरोज ये जिद आया है, हम भी मुस्लिम अम्बेडकरवादी है, मोड़ दो कश्ती उस तरफ जिधर से तूफान आया है. धन्यवाद. महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, वीर लहुजी वस्ताद साळवेंचा. मित्रांनो, मला जे काय बोलायचं होतं ते पूजाताईच बोलून गेली. आता मी काय बोलायचं मलाच कळना. आज या ठिकाणी युवक व महिला ज्या जमा झालेल्या आहेत, ह्या आपल्या पक्षाचं एक नेतृत्व आणि कर्तृत्व करण्यासाठी आपल्या पक्षामध्ये सर्वजण सामील होत आहेत. आज आम्ही आदरानं पाहतो ते आमच्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय रमेश बापू उबाळे. आम्ही आजपर्यंत चळवळीत काम करतोय, लोकांची कामं करतोय, पण आजपर्यंत आम्हाला ताकद देण्याचं काम ह्या कुठल्याही नेत्याने केलं नव्हतं. जे आज आमच्या मागे खंबीरपणे वडीलधारे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बापू उबाळे करत आहेत. आज हा कार्यक्रम घ्यायचं कारण म्हणजे जो आपल्याकडे वाढता महिलांचा ओघ असेल, युवकांचा ओघ असेल, कारण आपण जे काम करतोय हे कुठल्या जाती धर्मासाठी करत नसून हे समाजासाठी काम करतोय. आज आपण पाहताय लोकशाही कुठं चालली आहे. दिल्लीचे आंदोलन चाललंय जंतर मंतर मध्ये, त्या आंदोलनामध्ये युवकांना जे मारहाण होते, लाठीचार्ज होते, हे कुठल्या जाती धर्माचं आंदोलन नसून हे प्रशासनाच्या विरोधातलं आंदोलन आहे. प्रशासन एवढं माजुरत आलंय की त्यांना देशाचं भविष्य युवक आहे, त्यांनी युवकांना जे मारहाण होते याचा आपण कुठेतरी विरोध केला पाहिजे. आपण या पक्षामध्ये सामील होत आहे. हा पक्ष कुठल्याही जाती धर्माचा नसून हा सर्वसमावेश पक्ष आहे आणि आम्ही जे काम करतोय युवकांसाठी असू द्या, समाजासाठी असू द्या, याच ताकदीनं आम्ही जसं काम करतोय एवढीच ताकद आम्हाला द्या. आम्ही प्रत्येक गोरगरीब जनतेचं मनापासून काम करू आणि तळागाळात, घराघरात, गावागावात आपला रिपब्लिकन पक्ष कसा पोहोचेल याचं आपण सर्वांनी एक लक्ष केंद्रित करून काम करूया. आम्ही जसं काम करतोय तेवढीच आम्हाला पण ताकद द्या. आमच्या पण आपल्यापासून काही अपेक्षा आहेत, या अपेक्षा आमच्या पूर्ण करा की आमच्या पक्षाला लागणारा कुठलाही खर्च नाही, फक्त वेळ महत्वाचा आहे. हा वेळ फक्त आपण समाजासाठी द्यावा एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत, जय भीम. आज सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब
यांच्या नेतृत्वाखाली तमाम पश्चिम महाराष्ट्रात बहुसंख्येनं सर्व समाज बांधव एकत्र येऊन रिपब्लिकन सेना पक्ष वाढवत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातला 1 नंबरचा जिल्हा हा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्याला लाभलेले माझे दोन्ही जिल्हाध्यक्ष आपले अक्षय भाऊ कांबळे आणि पूजाताई बनसोडे या ठिकाणी मागच्या काही दिवसापूर्वी 9 दिवस सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझ्या महिला भगिनी जिल्हाध्यक्ष पूजाताई हे आंदोलनाला बसले होते. एवढा धो पाऊस पडत होता आणि त्या पावसात 9 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, नुसत्या पाण्यावरती 9 दिवस माझे दोन्ही जिल्हाध्यक्ष तिथं बसले होते. पण या केंद्राच्या कातड्याच्या प्रशासनाला त्यांच्या प्रश्न जाणून घ्यायची सुद्धा त्यांच्यात म्हणजे माणुसकीच नाहीये. यांना माणूस म्हणू शकत नाही, यांना खुर्चीचा एवढा माज आहे. तो माज उतरवायचं काम माझ्या 2 जिल्हाध्यक्षांनी त्या दिवशी केलं. त्यांनी सांगितलं जर तुम्ही आमचं ऐकणार नसाल तर कसं ऐकून घ्यायचं हे पण आम्हाला माहिती आहे. बाबासाहेबांनी आम्हाला हातात लेखणी सुद्धा दिली आणि वेळ प्रसंग आला तर हातात तलवारी सुद्धा घेऊ. त्यामुळं आम्हाला कोणी हलक्यात घ्यायचं काम नाही. रिपब्लिकन सेनेचे माझ्या महिला भगिनींचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. सगळ्यात मला अजून अभिमान वाटतो की माझे मुस्लिम बांधव, माझ्या अल्पसंख्याकांचं प्रमाण रिपब्लिकन सेनेमध्ये जवळजवळ 50%. अजून एक सांगतो मी, कुठल्याही पक्षात मराठा बांधव आहेत पण माझ्या रिपब्लिकन सेनेमध्ये मराठा बांधव सुद्धा आहेत. हे खऱ्या अर्थी बाबासाहेबांचे अन्वय. आणि इथं सातारा जिल्ह्यामध्ये मी आज सांगतो की सर्व समाज सर्व जाती एकत्र घेऊन जाण्याचं काम रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून होतं. आज जे पूर्वीचे पदाधिकारी आहेत किंवा नवीन पदाधिकारी आज पद घेणार आहेत त्यांना हात जोडून माझी विनंती आहे, पद घ्यायचं प्रतिष्ठेसाठी नाही तर आपल्या समाजातील तळागाळातील माणसापर्यंत पोहोचून त्याची अडचण जाणून घेऊन त्याचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत. हे पद कुठल्याही हुकुमशाहीसाठी नाही, कुणावरती दबाव आणण्यासाठी नाही. आज पद घेतलं, उद्या कुठंतरी गेलं, एखादं पत्र दिलं, असला फालतू धंदा रिपब्लिकन सेनेमध्ये चालत नाही. तो मी खपवून घेणार नाही. त्याला त्याच सेकंदाला पदमुक्त व्हावं लागेल याची सगळ्यांनी जाण ठेवा. आपल्याला हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून लोकांची कामं करायची आहेत. आज समाज कल्याणमध्ये काही योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून तळागाळातल्या आपल्या महिला भगिनींसाठी रोजगार उपलब्ध करायचा आहे. MIDC असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आज युवक बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला रोजगार निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहे. मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय बांधव माझे उद्योजक झाले पाहिजेत, हे एक माझं स्वप्न आहे. त्यासाठी सुद्धा लवकरच आम्ही एक शिबिर घेणार आहे आणि त्याच्यात युवा उद्योजक कसे होतील, त्यांच्या हाताला कसा रोजगार भेटेल, माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात चूल पेटण्यासाठी कशा पद्धतीनं आपण मदत करू, कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती करू, याच्यासाठी सगळ्यात जास्त काम रिपब्लिकन सेना करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आज 5 वर्ष झालं रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मी MPC, UPC, आर्मी भरती, पोलीस भरती याच्यासाठी मोफत 4 ते 5 लाखाची पुस्तकं आपण दरवर्षी वाटत असतो. त्याचा एवढाच हेतू आहे की आज माझ्या मागासवर्गीय समाजात सुद्धा कलेक्टर झाला पाहिजे, प्रांत झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, पोलीस अधीक्षक झाला पाहिजे, DYSP झाला पाहिजे. हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही वर्षाला 4 ते 5 लाखाची पुस्तकं देतो. एखादा गरीब घरचा विद्यार्थी असेल आणि तेही जात पात न बघता, नाहीतर तुम्ही म्हणाल की रमेश उबाळे फक्त बौद्ध समाजाचा आहे किंवा मागास समाजाचा आहे म्हणून तो मागासवर्गीयच लोकांना मदत करतो.
असं नाही. कोणत्याही समाजाचा विद्यार्थी माझ्याकडे येऊ दे, त्यानं सांगू दे साहेब मला हे पुस्तकं पाहिजे, हे पुस्तक देण्याचं काम माझं आहे. मी वर्षाला 5 ते 10 विद्यार्थी दत्तक घेतो, त्यांचं वर्षभराचा खर्च मी त्या माध्यमातून करतो. आपण शिक्षण आणि हॉस्पिटल या 2 गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मी काम करतो. कुणाच्या काही अडचणी असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. या ठिकाणी मला अजून आनंद होतोय की हा पक्ष संघटना वाढत असताना युवकांचा जास्त प्रमाणात कल रिपब्लिकन सेनेकडे आहे. आम्ही निश्चितच आपल्यावरती कोणती जरी अडचण आली, कोणताही प्रसंग आला तर आमचे सातारा जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष रात्रीच्या 12 वाजता सुद्धा फोन केल्यानंतर त्या ठिकाणी जातात. नुसतं बोलत नाही तर ते काम सुद्धा त्या पद्धतीने करतात. परवा एक असाच प्रकार घडला होता. माननीय उपजिल्हाधिकारी यांना कुणीतरी दमदाटी केली किंवा मारहाण केली असा मेसेज ग्रुपवरती आला. त्यानंतर मी जिल्हाध्यक्षांना फोन केला की अध्यक्ष कुठं आहे? ते म्हणते मी पोलीस स्टेशनला चाललोय. कुणीतरी आपल्या सातारा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी त्यांना धक्काबुक्की केली, त्याच्यासाठी मी चाललोय. 1:30 वाजता त्यांचा फोन आला की मी आता घरी चाललोय, माझी त्यांची भेट झाली. असा काम करणारा जिल्हाध्यक्ष आपल्याला लाभलाय. आमची पूजाताई तर एवढी भारी आहे. साहेब म्हणली हे काय 8-9 दिवस झालेत आपल्याला काय न्याय दिना, तुम्ही एक काम करा, कलेक्टर साहेबांशी चर्चा करायला जावा. या 2 पठ्ठ्यांनी मला त्या मंडपातनं उतरवलं आणि कलेक्टर साहेबांना भेटायला लावलं. एक जण कलेक्टर ऑफिसच्या कमानीवर चढला आणि एक जण पूजाताई तर गाडीवरनं डिझेल घेऊन येऊन ओरिजिनल डिझेल 1ही टक्का पाणी नाही त्याच्यात. 3 दिवस नाकातनं डिझेलचा वास गेला नव्हता. पूर्ण डिझेलची बॉटलचा ओतून घेतली. देवी कृपेने ज्याच्याकडे माचीस होता तो व्यक्ती तिच्या आजूबाजूला नव्हता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता आणि ही झाशीची राणी आज आपल्या समोर बसली नसती. कारण पोटतिडीक काय होती, प्रश्न काय वैयक्तिक घेऊन बसलेले का ते सामाजिक प्रश्न होते, समाजावरती अन्याय होतोय, समाजात भ्रष्टाचार चाललाय, या गोष्टीसाठी ते बसले होते. आणि या गेंद्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्यांना त्याची लाज नव्हती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मला गोड बोलून आत पाठवलं, कारण त्यांना माहित होतं बापू हा संयमी नेतृत्व आहे, तो असलं काय अग्रेसिव्ह काम करून देणार नाही. म्हणून मला गोड बोलून पुढे पाठवलं आणि ह्या दोघांनी त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मला सांगताना फार अभिमान आहे. समाजासाठी जीवाची बाजी सुद्धा लावणारे माझे 2 जिल्हाध्यक्ष आहेत. हेही निस्वार्थीपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजाचे प्रश्न रस्त्यावरती उतरून न्याय मागण्याची धमक ज्यांच्या मनगटात आहे असे माझे 2 जिल्हाध्यक्ष खऱ्या अर्थी बाबासाहेबांचे वैचारिक पाईक आहेत आणि बाबासाहेबांचे खऱ्या अर्थी आले आहेत. आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अध्यक्षांचा आदर्श घेऊन वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरू. आता ही लढाई संघर्षाची आहे. आपण दिल्लीतला प्रकार पाहिला, काय त्यांचा दोष होता. एमपीसी यूपीसी शिकणारे विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरले. एक बहिणीचा मी व्हिडिओ पाहिला, ती म्हणत होती की मी तयारी करते खरं, पण मला भीती वाटते की ज्या क्षेत्रात मी जाणार आहे पोलीस म्हणून, तर हे पोलीस हे रक्षक नाहीत तर भक्षकाच्या भूमिकेत आम्हाला मारहाण करतायत. मी कशी काय परीक्षा देऊ. एवढं विचित्र चित्र. लोकशाहीकडून 100% हुकुमशाहीकडे जाणारा हा भारत देश आणि 100% संविधान नष्ट करणारे हे सरकार हुकुमशाही करणारं सरकार आहे. जो विद्यार्थ्यांवरती जे भारताचं भविष्य आहे त्यांच्यावरती जर तुम्ही दांड्या मारत असाल, त्यांना काठीनं मारहाण करत असाल, तर तुमच्यासारखा निर्भयी आणि राक्षसी वृत्तीची माणसं या जगात कुठंच नसतील. खरं तर जे लोक म्हणतात की भारत 1 नंबरचा देश आहे, भारतात विकास खूप चालू आहे, भारतात रोजगार खूप आहे, आज या बातमींच्या माध्यमातून भारताची मान कुठेतरी खाली गेली की हा लाठीचार्ज जो केला गेला विद्यार्थ्यांवरती, जो भारताचं भविष्य आहे, ही अतिशय शरमेची बाब आहे. सरकार वेगवेगळ्या योजना काढतंय,
सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि बेरोजगारी वाढली. आज मोठ्या प्रमाणात पगार सुद्धा वेळेत होत नाहीत. मध्ये मी एक आंदोलन केलं होतं. मी जवळजवळ 10 दिवस आमरण उपोषणाला बसलो होतो. सांगली इथल्या युवकानं आत्महत्या केली. जल जीवन मिशनचं त्याचं बिल निघालं नव्हतं. बिचाऱ्यानं कर्ज काढलं. 2 ते 3 वर्षाचं बाळ घरात होतं आणि त्याने आत्महत्या केली. या सरकारला कधी जाग येणार आणि कधी डोळे उघडणार? आज कॉन्ट्रॅक्टरला बिल काढताना 10% बिल. अरे काय 100% काम केलं आणि त्याला 10% बिलाचे पैसे देत आहे. हे कशा प्रकारे हे काम चाललेलं आहे? नुसत्या तिजोरीत नाही रुपया. आणि ही योजना तुम्हाला हे देतं, तुम्हाला ते देतं, सरसकट कर्जमाफी. अरे करणार कुठं? तुम्ही भिकेला लावलाय महाराष्ट्र आणि कुठनं कर्जमाफी करणार आहे? आज शेतकऱ्याला हमी भाव नाही. काय करायचं? 24 तास तो आज राबतोय. तुम्ही एसी मध्ये बसताय, मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरताय. जे 2 घास खाताना तो घाम गायला माझ्या शेतकऱ्याचा असतो. आज ह्या सरकारला त्याचा विसर पडलेला आहे. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी रस्त्यावरती उतरून यांना जागा करावं लागणार आहे. वेळ प्रसंगी आपल्यावरती गुन्हे दाखल होतील खोटे, ती घ्यायची सुद्धा तयारी आहे. मी घरातनं बाहेर पडताना सांगतो, मी घरी माघारी येईन का नाही मला माहित नाही. कारण एवढे शत्रू मी निर्माण केलेले आहेत. त्या चळवळीत आल्यानंतर मी घरी जाईन का नाही हे मला माहित नसतं. पण हा पट्टा बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि तो कुणालाही घाबरत नाही. किती केसेस पोलिसांना माझ्यावरती करायचे तेवढ्या करू द्या. आम्ही आता कपल बांधूनच घरातनं बाहेर पडलोय. किती गुन्हे दाखल करायचे ते करू द्या. आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि बाबासाहेबांची चळवळ आणि हे जे वादळ आहे ते आता थांबणार नाही. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक वाडी वस्त्यात आणि खेडोपाड्यात या निळा झेंडा घेऊन आम्ही रिपब्लिकन सेना मोठ्या प्रमाणात वाढवू. या ठिकाणी आपण सगळेजण वेळात वेळ काढून आला. आज एवढा पाऊस होता, मला तर वाटलं होतं आजचा कार्यक्रम होईल का नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. पण आपण सगळ्यांनी आमच्यावरती टाकलेला विश्वास आणि त्यामुळं आपण एवढ्या पावसात सुद्धा या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्या माता भगिनींचे, युवकांचे, बंधूंचे मनापासून आभार मानतो. आणि ही चळवळ आपण मोठ्या प्रमाणात वाढवू. रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून काम करू आणि महाराष्ट्रातील 1 नंबरचा, पश्चिम महाराष्ट्रातील 1 नंबरचा पक्ष हा रिपब्लिकन सेना करू. आज मला सातारा जिल्ह्यातला 1 नंबरचा पक्ष रिपब्लिकन सेना आहे हे इथं सांगताना मला अतिशय अभिमान होतोय. कारण 100चा आकडा पार करून माझ्याकडे पदाधिकारी आलेले आहेत आणि आकडा अजून वाढवू, आपलं काम करू, बाबासाहेबांचे विचारधारा पोहोचू. आपण सगळेजण आलात, मला बोलायची संधी दिली. माझं छोटंसं तोडकं मोठं भाषण आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. जय भीम, जय संविधान. तरी मोठी